वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा।
जोरदार या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करावं. देवरे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरबी कदम साहेब व त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी विचारपीठावरती होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, तरी आपण जाग्यावरती स्थानापन्न व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं. आपल्या चिमुकल्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं कौतुक या ठिकाणी आपल्याला मुक्तपणे या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण प्रांगणामध्ये मोकळी जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्यावं. सर्वांना विनंती आहे. आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी नम्रतेची सूचना करतो की आपण फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करावी. गोदावरी अर्बन बँकेच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या आमच्या मार्गदर्शिका सौ राज्यश्रीताई हेमंत पाटील, प्रणिताताई देवरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले या ठिकाणी आरबी जाधव सर व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाशे तारे आणि गंधाळलेल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारे, अशा प्रकारची हाक प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचावी या उद्देशानं या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आपण ज्या क्षणाची गेल्या अनेक वेळापासून वाट पाहत आहोत तो क्षण आपल्या याची देही याची डोळा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. तरी पुन्हा एकदा माझी नम्रतेची सूचना आहे, उभा असलेल्या विद्यार्थ्यांना व पालक वर्गांना नम्रतेची सूचना आहे की बरीचशी जागा या ठिकाणी मोकळा स्पेस आहे, आपण बसून घ्यावं, आपण स्थानापन्न व्हावं. अवघ्या काही क्षणामध्ये आपण कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहाकडे या ठिकाणी वळणार आहोत. फाउंडेशन मेकर इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमीच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून या नांदेड शहरामध्ये ज्ञानदानाचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन होत आहे. या ठिकाणी दीप प्रज्वलन करत असताना सौ राजश्रीताई हेमंत पाटील, प्रणिताताई देवरे, सोनालीताई ढगे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकर नगर गृहनिर्माण सोसायटीचे सचिव आरबी कदम सर, पीटीआयचे मराठवाडा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राध्यापक आरबी जाधव सर, सुंडगीकर साहेब व त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत, देणाऱ्याचे हात घ्यावेत. याचा अर्थ मनगटातून कापून घेऊन येतं प्रत्येकाने समाजाला आणि इतरांना काहीतरी देण्याची प्रवृत्ती आत्मसात करावी. जी प्रवृत्ती गेल्या अनेक दिवसापासून नरंगले सरांनी या ठिकाणी आत्मसात केली आहे. त्यांच्याच प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने एक प्रकारचा प्रतिसाद म्हणून विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं महत्त्वभाग्य समजतो व एक त्यांचा सत्कार करणे या ठिकाणी आम्ही उचित समजतो. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आंबेडकर नगर गृहनिर्माण सोसायटीचे सचिव RB कदम सर यांचा सत्कार करण्यासाठी मी फाउंडेशन मेकर इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमीचे संचालक आमचे सर्वस्वी असणारे प्राध्यापक प्रकाश नरंगले सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी कदम साहेबांचा सत्कार करावा. यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले प्राध्यापक RB जाधव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी संकेत सरांना विनंती करतो की त्यांनी RB जाधव सर यांचा सत्कार करावा. यानंतर गोदावरी अर्बन बँकेच्या संचालिका तथा आमच्या मार्गदर्शिका सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी पूजा मॅडमना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी राजश्रीताईंचा सत्कार करावा. तर या कार्यक्रमाचे उद्घाटक कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर होते, पण काही वेळ काळ आणि परिस्थितीच्या अभावामुळे त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. तरी त्यांच्या सुकन्या प्रणिताताई देवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कोमल मोरेताईंना विनंती करतो की त्यांनी प्रणिताताई देवरे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर सोनालीताई ढगे सभापती पंचायत समिती लोहा ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी मिन्नल पोळ मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सोनालीताईंचा सत्कार करावा. या ठिकाणी जाधव साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. संकेत सर. या ठिकाणी मुंजाजी देलमाडे यांचा सत्कार करण्यासाठी मी मिरेवाड सरांना विनंती करतो की त्यांनी मुंजाजी देलमाडे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर माननीय अध्यक्ष आंबेडकर नगर गृहनिर्माण सोसायटी सुंडगीकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी गाडे सरांना विनंती करतो की त्यांनी सुंडगीकर साहेबांचा सत्कार करावा. गाडे सर. यानंतर गणेशजी मोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी माधव नरंगले यांना विनंती करतो की त्यांनी गणेशजी मोरे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर रावसाहेब पाटील शिंदे
यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक प्रकाश नरंगले सरांना विनंती करतो की त्यांनी रावसाहेब पाटील शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर पुन्हा एकदा नरंगले सरांना विनंती करतो की त्यांनी माधवरावजी पवार यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर आनंदरावजी शिंदे चेअरमन दाताळा यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा नरंगले सरांना विनंती करतो की त्यांनी आनंदरावजी शिंदे यांचा सत्कार करावा. मी सुनीलजी दुडले यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं. सुनीलजी दुडले. एकदा प्राध्यापक प्रकाश नरंगले सर यांना विनंती करतो की त्यांनी सुनीलजी दुडले यांचा या ठिकाणी सत्कार करावा. राजपथ कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीचे डॉक्टर देवमाने सर्व राठोड सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारपीठावरती यावं. कीर्तिताई तगड पल्लेवार गोदावरी इंग्लिश स्कूलच्या संचालिका यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारपीठावरती यावं. विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, अनानुधावाने काही या ठिकाणी चुका झाल्या असतील, काही जणांची नावं राहिली असतील, तरी वेळेनुसार या ठिकाणी आम्ही सत्काराचं प्रयोजन करून कार्यक्रमाच्या रीतसर सुरुवातीकडे या ठिकाणी वळत आहोत. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी फाउंडेशन मेकर इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमीच्या वतीनं ज्ञानदानाचं महत्त्वपूर्ण कार्य या नांदेड शहरामध्ये आंबेडकर नगर गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्राध्यापक प्रकाश नरंगले सर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर या आंबेडकर नगरमधल्या सर्व रहिवासींचा व सर्व पालकवर्गांचा तेवढाच प्रतिसाद व तेवढीच कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती पडत असते व आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सरांच्या पाठीवरती एक प्रकारची कौतुकाची थाप पडावी. माणूस जरी दिसायला खूप छोटा असला तरी कार्य आणि कर्तृत्व खूप त्यांचं मोठं आहे. म्हणून विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष मी विचारपीठावर उपस्थित असलेल्या प्रणिताताई देवरे व त्याचबरोबर राज्यश्रीताई हेमंत पाटील व त्याचबरोबर विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो RB जाधव सर यांनी सर्वांनी आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नरंगले सरांचा या ठिकाणी सत्कार करावा व संकेत सरांना विनंती आहे की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. सर्वांनी आपण उभं राहावं आणि सरांचा या ठिकाणी कौतुक व सन्मान करावा. ज्यांनी या नरंगले अकॅडमीची सुरुवात फक्त 4 विद्यार्थ्यांपासून केली. ज्यांनी या नरंगले अकॅडमीची सुरुवात फक्त 4 विद्यार्थ्यांपासून केली आणि आमच्यासारख्या 30-40 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी असंख्य विद्यार्थी उपलब्ध करून देऊन स्वतःचा आणि आमचा सुद्धा उदरनिर्वाह करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणून त्यांच्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी सांगणं मला खूप गरजेचं वाटतं की खुशी को खुशी न समजो, अरे गम को गम न समजो, कुछ करना ही है जिंदगी में तो खुद को किसी से कम न समजो. याचं मूर्तिमंत उदाहरण असणारे प्राध्यापक प्रकाश नरंगले सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान व्हावा, सत्कार व्हावा. व यानंतर मी कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहाकडे वळत असताना जसं शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचं कौतुक आपण नेहमी करत असतो, त्याचबरोबर शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा जेवढा सहभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये असतो तेवढाच सहभाग त्यांच्या पालकांचा सुद्धा असतो. म्हणून आम्ही आमच्या अकॅडमीच्या वतीनं आणि फाउंडेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक वर्षी आदर्श पालक पुरस्कार आयोजित करत असतो ताई. आणि त्यासुद्धा पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने व सर्वांच्या समक्षपणे या ठिकाणी होत आहे. तर या वर्षीच्या यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी व आदर्श पालक पुरस्कर्ते आहेत आमची विद्यार्थिनी सानवी तोटावाड यांचे
आई व वडील डॉक्टर सचिन तोटावाड व डॉक्टर अपर्णाताई तोटावाड यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण हा आदर्श पालक पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्याला या ठिकाणी 5-10 मिनिटं सुट्टी नाही, ज्यामुळे आपण सर्वजण उभंच राहू आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती आता कौतुकाची या ठिकाणी थाप द्यावी. गेल्या अनेक दिवसापासून नरंगले अकॅडमीचे विद्यार्थी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय येण्याचं काम करत असतात. असंच अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेलं आहे, त्यामध्ये फाउंडेशन मेकर इंग्लिश स्कूलच्या प्ले ग्रुपमधून स्वराज जाधव लेमन स्पून रनिंगमध्ये हा विद्यार्थी प्रथम आलेला आहे. स्वराज जाधवना विनंती आहे की आपण विचारपीठावरती त्वरित यावं. स्वराज जाधव व यानंतर त्याचबरोबर श्री पवार, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पालकांनी घेऊन यावं, लवकरात लवकर यावं. वेळ काळ आणि प्रसिद्धी या सर्व गोष्टींचं भान आपल्याला ठेवायचं आहे. प्रथमतः स्वराज जाधव लेमन स्पून रनिंगमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी, त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी विचारपीठावरती यावं. यानंतर लागलीच श्री पवार टिफिनमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे श्री पवार. त्याचबरोबर श्लोक शिरसाट रनिंगमध्ये सेकंड आलेला आहे प्ले ग्रुपमधून श्लोका शिरसाट. लवकरात लवकर पालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारपीठाकडे येत असताना विलंब लावू नये. कारण त्याचबरोबर सृष्टी गायकवाड, लेमन स्कूलमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे सृष्टी गायकवाड. त्यांच्या सुद्धा पालकांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं. विद्यार्थ्यांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होत. यानंतर नर्सरीमधून संजना राठोड हिंदी पोएममध्ये प्रथम आलेली आहे संजना राठोड. त्याचबरोबर सानवी तोटावाड पोएम रिसिटेशनमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे सानवी तोटावाड. यानंतर रुद्र गुर्नवाड पोएम रिसिटेशनमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे. समोर उभा असलेल्या सर्व पालकांना व खाली बसलेल्या सर्व माता भगिनींना, सर्व पालकांना नम्रतेची विनंती आहे. स्वतःच्या लेकराचं आपण नेहमी कौतुक करत असतो, थोडंसं टाळ्या वाजून दुसऱ्याच्या सुद्धा लेकरांचं कौतुक करावं. कारण यश मिळवणं हे वाटतं तेवढं सोपं नसतं. टाळ्या वाजवायला जास्त मेहनत लागत नाही, पण आपल्या टाळींच्या माध्यमातून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो यशाचं शिखर गाठणार आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या टाळ्यांची साथ विद्यार्थ्यांच्या पाठीवरती असू द्यावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना असं असू नये की फक्त आपल्या लेकराचा सत्कार व्हायला म्हणून आपणच खुश राहायचं. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या सुद्धा लेकराचा सत्कार होत असताना प्रत्येकाने टाळ्याचा प्रतिसाद या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे. यानंतर अक्षरा राठोड ॲक्टिव्हिटीमध्ये प्रथम आलेली नर्सरीमधून मुलगी अक्षरा राठोड. त्यानंतर सोहम सुनपे,
त्यानंतर भक्ती सुनपे, त्यानंतर भक्ती सुनपे ऑरेंज कलर डे मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे भक्ती सुनपे. पालकांना नम्रतेची सूचना आहे की आपण त्वरित विचारपीठाकडे आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी यावं. यानंतर पोळ अदैवत यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपल्या पालकासह विचारपीठाकडे यावं. LKG मधून प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत आरोही राठोड, त्रिभुवन, समृद्धी, आराध्या मंगनाळे, प्रियंका आडे, वेविका आडे, यानंतर श्रुती पाटील, प्रणवी पेटकर, राधिका पत्रे, माही मुसळे, पाटील दुर्गा, पूनम नरंगले, पाकलवाड यज्ञेश, वायल आयुष, शिंदे कृष्णा, यानंतर शिंदे कृष्णा, शिंदे ओम, माधव वनिष्का, जाधव वनिष्का, शरयू बुकेवाड, UKG मधून प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत शिंदे गौरी, विवेक आडे, विनीत भवरे, दुर्गेश इबितवार, पुन्हा आपल्या टाळ्याची साथ कमी पडायला लागली. टाळ्यांचा प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जेवढ्या टाळ्या वाजवाल तेवढंच त्यांना यशाचं शिखर गाठत असताना कुठंतरी सुखकर होणार आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान होत असताना त्यांचा या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी सत्कार व स्वागत करावं. यानंतर विवेक आडे, बेस्ट स्टुडंट म्युझिकल चेअर मध्ये प्रावीण्य मिळवलेला हा विद्यार्थी आहे. दुर्गेश इबितवार ओरल रायटिंग मध्ये प्रावीण्य मिळवलेला हा विद्यार्थी आहे. प्रज्वल पाळेकर, संविधान भगत, कृष्णा नरंगले, अवघे मोजके बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहेत व वेळेनुसार ठरल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी नवोदय मधून प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी अजिंक्य विठ्ठल सावंत यांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यासह या ठिकाणी विचारपीठावरती यावं. अजिंक्य विठ्ठल सावंत
हा प्रथम आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातून प्रथम आलेला हा विद्यार्थी आहे. अजिंक्य विठ्ठल सावंत यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर विचारपीठावरती यावं आपल्या पाल्यासह. नांदेड जिल्ह्यातून नवोदय मध्ये प्रथम आलेला हा विद्यार्थी आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करावं व त्याचबरोबर यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक प्रकाश तरंगले सर यांच्या वतीनं तब्बल 2100 रुपयांचे पुस्तक त्यांना भेट या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता, हा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आलेला हा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता हे खऱ्या अर्थानं शिक्षकांची मान उंचवणारी असते. यानंतर आकाश बालाजी पाटील हा द्वितीय आलेला विद्यार्थी आहे. यांना सुद्धा विनंती आहे की आपण त्वरित विचारपीठावरती यावं. प्राध्यापक प्रकाश तरंगले सर व विचारपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अजिंक्य विठ्ठल सावंत यांना तब्बल 2100 रुपयांचे पुस्तक व त्यांना भावी करिअरसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. निश्चितच अजिंक्य विठ्ठल सावंत यांनी आज नरंगले सरांची कुठेतरी मान उंचावलेली आहे. त्याचबरोबर आमची सुद्धा मान उंचावलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण हा विद्यार्थी जिल्ह्यात या ठिकाणी प्रथम आलेला आहे. यानंतर आकाश बालाजी पाटील हा जिल्ह्यामध्ये नवोदय एक्झाम मध्ये द्वितीय आलेला विद्यार्थी आहे. आकाश बालाजी पाटील यांचा सुद्धा सत्कार व सन्मान या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश नरंगले सर व सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यानंतर शिवलीला कुंभरगावे ही 91% मार्क्स घेऊन जिल्ह्यात द्वितीय आलेली विद्यार्थिनी आहे. जिल्ह्यात तृतीय आलेली विद्यार्थी आहे, सॉरी. शिवलीला कुंभरगावे हिला सुद्धा विनंती आहे की आपण त्वरित आपल्या पालकासह या ठिकाणी विचारपीठावरती यावं. नरंगले अकॅडमीचं आणि फाउंडेशन मेकर इंग्लिश स्कूलचं एक वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीवरती फक्त शाल आणि शिरपराचीच नाही, तर पुस्तकं, भेटवस्तू, त्या प्रत्येक गोष्टींच्या शुभेच्छा गेल्या अनेक दिवसापासून ते देत असतात. हेच एक वेगळंपण या ठिकाणी अकॅडमीचं आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगणं खूप गरजेचं वाटतं. तब्बल 2100 रुपयांचे पुस्तकं व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शिवलीला कुंभरगावे हिला देण्यात येत आहेत. महाराष्ट्रामधून व जिल्ह्यामधून ज्या वेगवेगळ्या परीक्षा होत असतात, त्या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून जे गोल्ड मेडल प्राप्त झालेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये संपन्न होणार आहे. तत्पूर्वी अनुष्का पोळ हिला विनंती आहे की आपण विचारपीठावरती येऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार घ्यावा. अनुष्का पोळ NSO सिल्वर मेडल प्राप्त झालेली विद्यार्थिनी आहे अनुष्का पोळ. व त्याचबरोबर इशिता सचिन चिखलीकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारपीठावरती येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार घ्यावा. गणेश माधव आवळे अंकिता जाधव यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या पाल्यासह या ठिकाणी विचारपीठावरती यावं. अंकिता जाधव त्याचबरोबर रुपाली कपाटे
बनसोडे, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करावा व उभा असलेल्या सर्व पालकांना नम्रतेची सूचना आहे की आपण जागेवरती या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. बरीचशी जागा या ठिकाणी मोकळा असते. या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी प्राध्यापक प्रकाश नरंगले सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं, कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करावी. विद्येची आराध्य दैवता माँ सरस्वती, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पहिले प्रथम अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय आमचे मार्गदर्शक आर.बी. कदम सर, तसेच प्रमुख मार्गदर्शक राजश्रीताई पाटील, तसेच प्रणिताताई पाटील देवरे, तसेच सोनालीताई ढगे व स्टेजवरील इतर मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व पालकवर्ग, विद्यार्थी वर्ग, फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल व नरंगले अकॅडमी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा पार पडत आहे. या निमित्त सर्व पालकांनी उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली, त्याबद्दल सर्वांचं मी पहिलं प्रथम अभिनंदन करतो. खरं म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यावर कौतुकाची थाप पडली की आणखीन काम करण्याची जे काही उमेद आहे ते दुप्पट वाढते म्हणतात. म्हणून या वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमामध्येच बक्षीस वितरण सोहळा आपल्या पाल्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या अनुषंगाने आपण इथं आयोजित केलेलं आहे. तरी संबंध 45 गोल्ड मेडल, 50 सिल्वर मेडल आणि 35 ब्रॉन्झ मेडल असे आपल्या अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून NSO, IMO, NCO, IEO, श्रेया, BDS, नवोदय, स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. म्हणून काही प्रमाणातच बक्षिसाचं काही विद्यार्थ्यांना देण्यात आलं, तर त्याचं मध्यंतरी कार्यक्रम परत होईल. कारण का प्रमुख पाहुण्यांना वेळ नाही, बराच वेळ झाला. लहान लेकरं खूप ताटत आहेत. कार्यक्रम कधी सुरू होईल त्यांचा जो काही त्यांच्या कलागुणांचा, सुप्त कलागुणांचा आपल्याला कौतुक करायचे आहे. खरं म्हणजे 4 नोव्हेंबर 2011 रोजी नरंगले अकॅडमी सुरू झालेली विद्यार्थी संख्या होती 4 आणि 4 विद्यार्थी संख्येची 400 विद्यार्थी संख्या आज. तसेच फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल 4 जून 2014ला सुरू झालेली विद्यार्थी संख्या होती 7, आज ती 60 संख्या आहे. सुरुवातीला 7 संख्या होती आणि आज 60 ते 62 संख्या. तसेच नरंगले अभ्यासिका 4 जून 2014ला सुरू झालेली 250 ते 300 विद्यार्थी संख्या. नरंगले अभ्यासिका शाखा नंबर 2 भाग्यनगर चौरस्ता 4 मार्च 2015ला सुरू झालेली, तिथे 250-300 संख्या. व तसेच 4 जून 2016ला नरंगले हॉस्टेल तोरणनाका इथे सुरू झालेली ते 80 ते 90 संख्या. सांगण्याचं तात्पर्य आहे की पालकांच्या अपेक्षा पूर्तता करत चाललो आणि पालकांची जे थाप आहे, जे विश्वास आहे, तो विश्वास आमचा सार्थकी ठरत आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, रेग्युलर असेल, सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांचा जो काही सुप्त गुण असतील किंवा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाला सर्व पालकांनी भरभरून दाद दिली, त्याबद्दल मी खरंच सर्व पालकांचे मी आभारी आहे. आणि या शैक्षणिक कार्य करत असताना सन 2015ला महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मला मिळाला. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नांदेड रत्न पुरस्कार 2016ला
मिळाला, तसेच मराठा भूषण पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील मिळाला. या सर्व पुरस्काराचे किंवा या सर्व संख्याची सर्व श्रेय माझ्यावर प्रेम करणारे पालक व माझे सर्व कुटुंब यांना मी बहाल करतो. आणि अशीच तुम्ही या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आम्हाला साथ द्यावी आणि जे काही आम्ही करत आहोत केवळ आणि केवळ आपल्या पाल्याच्या विकासासाठी, व्यक्तिमत्व विकास, सर्व विकास, आणि जे काही आमचं एक स्कूलचं आणि अकॅडमीचं एक बोधवाक्य आहे, युअर सर्च एंड्स हिअर, तुमचा शोध इथेच संपतो. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या पाल्यांच्या समस्यांचा शोध जे काही तुम्ही घेऊन फिरत होतात, समस्येवरील उपायांचा शोध घेऊन फिरत होतात, ते नरंगले अकॅडमी आणि फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल किंवा नरंगले हॉस्टेल किंवा नरंगले अभ्यासिका या वेगवेगळ्याच्या माध्यमातून तुमचा शोध संपवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि असंच आम्हाला वेळोवेळी साथ देत राहा. म्हणून मी प्रास्ताविक माझं भाषण जास्त न करता आपल्यांना प्रमुख पाहुण्यांना ऐकायचं आहे, म्हणून मी माझं 2 शब्दाचं प्रास्ताविक भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2011 पासून चालत असलेल्या ह्या शैक्षणिक कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकतेच्या माध्यमातून या ठिकाणी नरंगले सरांनी आपल्यासमोर सर्वांच्या समोर सादर केला आहे. या ठिकाणी त्यांनी मांडलेलं जे काही प्रास्ताविक आहे त्यांच्याबद्दल एवढंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. आणि उंच भरारी मारणाऱ्याला आभाळाचं भान नसतं, आभाळाचं भान नसतं. आणि अशीच भरारी आपण दिवसेदिवस खऱ्या अर्थानं मारत राहू, ही एक सदिच्छा या ठिकाणी देणं खूप गरजेचं वाटतं. यानंतर शुभेच्छा पण मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे मार्गदर्शक RB जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून याच आंबेडकर नगर सोसायटीचे सचिव BR कदम सर, याच विचारमंचावर उपस्थित खरंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे अतिशय उत्तम असं करू शकतात ते आमच्या राजश्रीताई, यानंतर याच विचारमंचावर उपस्थित असलेल्या प्रणिताताई देवरे, सोनालीताई ढगे, आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलेला आहे ते या फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल आणि नरंगले अकॅडमीचे संस्थापक संचालक प्रकाश नरंगले सर, आणि या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक आणि विद्यार्थी, पालक, आपण सर्वजण. खरं तर हा वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जे सुप्त गुण आहेत ते बाहेर कसे आपल्याला प्रकट करता येतील, आणि त्याच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम नरंगले सरांनी आवर्जून इथं आयोजित केलेला आहे. आणि आता इथं खरं तर लहान लेकरांना खूप अशी आता एक पुढची तळमळ आहे की आमचा माझा कुणाचा डान्स असेल, इथं कुणाचे वेगवेगळे असतील कार्यक्रम, त्यांची इच्छा आहे, पालकांची पण इच्छा आहे की लवकरात लवकर ते आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की आमच्या मार्गदर्शनापेक्षाही जास्त आता विद्यार्थी जे इथं जमलेले आहेत त्यांची तळमळ आहे की आमच्या अंगातील आमचे जे काही गुण आहेत ते विद्यार्थी एकमेकांना आपल्या पाल्यांसमोर किंवा पालकांच्या हातून त्यांचं जे कौतुक इथं होणार आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र, नरंगले सर खरंच 4 वर्षामध्ये त्यांनी ही जी प्रगती घडून आणलेली आहे, आता त्यांनी एकाच क्षेत्रामध्ये न राहता कोचिंग क्लासेस सोबत त्यांनी अभ्यासिका सुरू केलेली आहे, त्याच्यासोबत त्यांनी हॉस्टेल चालू केलेलं आहे, आणि त्यासोबत त्यांनी एक छोटीशी का होईना प्री प्रायमरी म्हणून ज्याला आपण इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केलेली आहे. हे 4 प्रकारचे त्यांनी शैक्षणिक जे अवलंबलेले आहेत खरंच उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. कारण एक व्यक्ती 4 वेगवेगळ्या प्रकारचे जर क्षेत्र निवडून शैक्षणिकच आहेत सर्व, पण एवढ्या प्रगतीपथावर जात असेल तर खरंच मला वाटतं हे त्यांची खूप मोठी त्यांना मिळालेली देणगी आहे. त्यांना मिळालेलं हे एक खरं म्हणजे त्यांच्या मागे खूप मोठी एक ताकद आहे असं मला म्हणावं लागेल. मी मित्र जाता जाता फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आणि ह्या उदाहरण सांगून मी नक्कीच थांबणार आहे, कारण मला जास्त वेळ थांबायचं नाही, कारण आपण सर्वांना राजश्रीताईंना नक्कीच ऐकायचं आहे. कारण त्यांचं खरंच विद्यार्थ्यांबद्दल जे विचार राहणार आहेत ते खरंच खूप मोलाचे राहणार आहेत, आणि म्हणून मी जास्त वेळ थांबणार नाही, पण एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग मी थांबणार आहे. मित्र, एक लक्षात घ्या, एक वयस्कर असे 2 व्यक्ती असतात, एक जोडपं असतं एका घरी, आणि या जोडप्याच्या घरी एक मांजर असतं.
हे मांजर त्या जोडप्यांना लक्षात आलं नाही की या मांजराला आपण मोकळं सोडावं का शेजाऱ्यांच्या घरी ठेवावं, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी विचार काय केला की पहिल्यांदा तो मांजर बांधून ठेवलेलं होतं घरी, पण त्यांच्या लक्षात नाही आलं की त्याला मोकळं सोडायचं का बाहेर सोडायचं, आणि विसरून त्यांनी बाहेर जाताना त्या मांजराला तसंच बांधलेल्या अवस्थेमध्ये घराला कुलूप करून ते जोडपं बाहेरगावी निघालं. मग बाहेरगावी निघाल्यानंतर त्या मांजराला खूप भूक लागलेली होती, कारण हे जोडपं जवळपास 1 दिवस गेला. त्या मांजराची आशा होती, मांजराची इच्छा होती, मांजराची आशा होती, माझा मालक आज येईल. या आशेपोटी ते मांजर जगत होतं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, तरी मांजर आशेवरच जगत होतं. मांजर खूप जीर्ण व्हायला लागलेलं होतं. मांजराच्या अंगातील ताकद कमी होत होती, मांजराच्या अंगातील शक्ती कमी व्हायला लागलेली होती. शेवटी 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, मालक येत नाही, पण मांजराची आशा काही सुटत नाही. पण मांजर काय करत होतं की या खेड्यातल्या घरावर एक वर जे छत असते आणि त्या छतामधून उंदरं वगैरे खेळत असताना एक कापसाचा बोळा खाली पडलेला होता. कापसाचा बोळा पांढरा शुभ्र होता. त्या मांजराला असं वाटत होतं की हा लोण्याचा गोळा आहे आणि हा लोण्याचा गोळा मला नक्कीच खायला मिळणार आहे, या आशेपोटी तो मांजर जगत होता. मांजर अतिशय जीर्ण झालेला होता, पण तो प्राण सोडायला तयार नव्हता. मालक आला नाही, मालक येतही नाही. परंतु ज्या दिवशी मालक त्या घरी आला आणि मांजराला पाहिलं, मालकाला वाटलं की आपण किती मोठी चूक केली, आणि मालकाने त्या मांजराच्या गळ्यातील दोरी सोडली. सोडल्या मांजराने त्या लोण्याच्या बोळाकडे त्या जोराने उडी मारली. अक्षरशः ते मांजर जेव्हा त्या लोण्याच्या बोळ्याकडे पाहिलं आणि लोण्याच्या बोळ्याजवळ गेलं, तर तिथं ते मांजर गतप्रमाण झालं. कारण काय, तो आशेवर जगत होता की आज ना उद्या मला तो मालक येणार आहे, सोडणार आहे आणि मी ते लोण्याचा गोळा खाणार आहे. परंतु त्याला जेव्हा कळालं की ते कापसाचा बोळा आहे, त्यावेळेस तो मांजर अक्षरशः गतप्राण झालं आणि मृत्यू पावलं. मित्र, याचा सांगण्याचा उद्देश एक आहे, मांजराची भूमिका हे तुमचे पालक आहेत. मांजराच्या भूमिकेमध्ये तुमचे पालक आहेत आणि लोण्याचा बोळा किंवा कापसाच्या बोळ्यामध्ये तुम्ही विद्यार्थी आहात. म्हणजे तुमचे पालक तुमच्याकडे आशेने बघत आहेत, आशेने पाहत आहेत. माझा मुलगा, माझा पाल्ले मला चांगलं निकाल देणार आहे, आमचं नाव कमावणार आहे, अशा प्रकारे ते आशेने जगत आहेत मांजराच्या भूमिकेत पालक. परंतु जसं त्या मांजराचं निराश झालं, तिथं तो बोळा निघाला. म्हणून तुम्ही जर अभ्यास नाही केलात आणि तुम्ही जर यश नाही दिलात, तर उद्या तुमच्या पालकांना तशी अवस्था येऊ नये मांजरासारखी. म्हणून एक छोटंसं असं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि जास्त वेळ इथं न थांबता मी थांबतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संदर्भात कापसांच्या गोळ्याचं उदाहरण देऊन सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं आहे. यानंतर मी परिणिताताई देवरे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर या ठिकाणी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. परिणिताताई देवरे. जय महाराष्ट्र. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित माझ्या ज्येष्ठ भगिनी सौ राजश्रीताई पाटील, माझ्या लहान्या भगिनी लोहा पंचायत समितीच्या सभापती सौ सोनालीताई ढगे, RB कदम साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, दिगंबरराव पाटील नरंगले काका, RB जाधव सर, सुडगीकर साहेब, माधवराव पाटील पवार, आनंदराव पाटील शिंदे, दाताळ्याचे चेअरमन काका आणि आपले संस्थेचे संस्थापक प्रकाश नरंगले सर आणि इथं उपस्थित सर्व पालक आणि सर्व मित्रमंडळींनो, सर्व पाल्य विद्यार्थी मित्रमंडळींनो, मला माहिती आहे सगळ्यांना तुमचा परफॉर्मन्स इथे करायचा आहे, कुणाचे सुप्त गुण तुम्हाला इथे दाखवायचे आहेत. बराच वेळ झाला, मी खूप जास्त काही बोलणार नाही, अगदी 2 मिनिटात माझं भाषण संपवेल. खरं तर नरंगले सर, आपला योग आपण म्हणाला होतात की आपण कधी आमच्या अकॅडमीत या आणि आम्हाला मार्गदर्शन करा, पण खरोखर हा माझ्यासाठी इतका चांगला योग आहे. खरं तर आपण साहेबांना अपेक्षित करत होतात. आता निवडणुका आहेत, साहेबांना वेळ नव्हता, आमदार चिखलीकर साहेबांना, म्हणून त्यांनी मला सांगितलं की हा घरचा कार्यक्रम आहे ताई, तुला जावंच लागेल.
आणि म्हणून मी आवर्जून आले आणि खरोखर मला इथे आल्यानंतर इतका आनंद झाला की मी माझा सगळा थकवाच विसरून गेले की मी जेवढं फिरते आहे मतदारसंघात किंवा जे काही प्रचारासाठी, तर इथल्या सगळ्या लहान मुलांना बघून, त्यांच्या खरोखर सुप्त गुणांना बघून मी खरोखर फ्रेश झाले म्हणू किंवा एक नवीन सुरुवात माझ्या आयुष्याची इथून करेल असंही म्हणायला हरकत नाही. नरंगेल सर, तुमचं खरोखर इतकं कौतुक करण्यासारखं आहे की घरात आम्हाला 2च मुलं असतात, आम्ही ते 2 मुलंसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकत नाही आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आपण इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळता, सांभाळता, त्यांच्यावर संस्कार करता, हे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. आणि अजून त्याहीपेक्षा मला कौतुक सर आपलं ह्याचं वाटलं की आता इथे IMO, ISO विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी इथे नाव कमवलेलं आहे, त्यांच्या सगळ्यांचं खरोखर कौतुक आहे. पण मला त्याहीपेक्षा ह्याचा एक आनंद झाला की कुठल्याही क्लासेसमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत नाही. हे पहिले क्लासेस असं आहे की जिथे स्नेहसंमेलनाचं काम होतं, म्हणजे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो, तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण तर दिलं जातं पण त्यांचे सुप्त गुण सुद्धा इथे बाहेर काढून विद्यार्थ्यांचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ही खरोखर गरजेची गोष्ट आहे आज, कारण आमच्या लहानपणी आम्ही खेळायचो, बागडायचो, पण आता अभ्यासाचं इतकं प्रेशर मुलांवर आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण विचार केला आहे की यामधला एखादा विद्यार्थी एखादा उत्तम डान्सर होईल, एखादा चांगला उत्तम वक्ता होईल, यामधला एखादा विद्यार्थी एकदम चांगला समाजकार्यामध्ये पुढे जाईल, राजकारणामध्ये पुढे जाईल, अभ्यासात पुढे जाईल. म्हणजे खरोखर हे संपूर्ण अंगाने तुमच्या मुलांना एक वाव देण्याची संधी आहे असंच म्हणेल. सर, खरोखर आपण सांगितलं 2000